तोची इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला आणि थांबला, तो मात्र संपला. दोन्ही संघांना आपण देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील. बॉलिंग मार्क वरती आपल्याला महेश पाहायला मिळतील. चार षटकांचं पूर्वार्ध, चार षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण खेळ, अभूतपूर्ण सोहळा जो मात्र आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो. निमित्त ठरलं जे मात्र साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई स्पोर्ट चषक 2024चा थरार. पंचांचे 13वा कंदील. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील महेश. बॉलिंग मार्क वरती तयार आहेत मॅन फ्रॉम बेलपाडा. तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील विनोद पाहायला मिळतील. पहिला चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत, टिपला जातोय झेल आणि पहिल्या चेंडूवरती खडा ज्याप्रमाणे लागतो घासाला अगदी त्याप्रमाणे विकेटचं होतोय पतन. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये शहापूर संघाला विनोद यांना परतायला लागतंय माघारी. झटका क्रमांक पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मुकेश विशे ॲट नंबर 3 येतील. 30 यार्ड सर्कल बाहेर आपण पेट्रोलिंग करत असताना पाहू शकतो. बायडिश लॉंग ऑन मध्ये असतील. त्यानंतर पाहायला गेलं तर डीप पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक फिल्डर असेल. इस्टनच्या मागे इष्टी रक्षण राजेश मिरकुटे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक अप्रतिम असं खेळाडू, सातत्याने दहागाव 11 दहागाव या संघाकडून खेळत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये अनेक मॅचेस अवघड परिस्थितीमध्ये देखील विजय करून दिल्यात. तोच खेळाडू आपल्याला इष्टी रक्षण करताना पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे कटाक्ष थोड्याशा प्रमाणामध्ये टाकला असता परंतु बॉलला कॅरी करता आलं नाही. डॉट बॉलची समाप्ती. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण जे मात्र आपण पाहू शकतो. विकेट पडला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. 4 षटकांचं पूर्वार्ध पाहायला मिळेल. 4 षटकांचं उत्तरार्ध सो मात्र आपण पाहू शकतो. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. क्रॉस बॅटेड स्ट्रोक यायचा प्रयत्न होता ऑन साइडला. मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. पॉइंट मध्ये फिल्डर होता. स्प्रिंट मारण्यात आली. त्यानंतर मात्र बॉलला जज करण्यात आलं, फेकण्यात आलं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे दोन्ही आकड्यावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अँगलनी चेंडू बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. जकडून ठेवायचं काम, पकडून ठेवायचं काम जे मात्र महेश यांच्या माध्यमातून फलंदाज मुकेश असतील आणि त्याच्या सोबतीला देवराम यांचं केलं जातंय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. थोडीशी फंबलनेस आपण पाहिली, हरकत नाहीये. सिंगल धाव एकवटली गेली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 पाहायला मिळते. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र पहिला अजूनही एक चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये. 3 धावा धावफलकावरती. 1 गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्वस्त्यामध्ये विनोद यांना परतायला लागलं होतं माघारी. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते महेश यांच्या माध्यमातून. सातत्याने दांडगा अनुभव जो देखील एकाव एक फॉर्मॅट मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम नामदेव 11 शहापूर असं म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी है. मैदानाच्या आतमध्ये काय झालं याला महत्व न देता माझ्या हातामध्ये काय आहे आणि मी संघासाठी काय करू शकतो याला महत्व द्यावा लागणार आहे. आणि तिची कामगिरी जे मात्र फलंदाज विनोद आणि त्यांच्या सोबतीला देवराम यांच्या माध्यमातून करायला लागेल. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3 आहेत. कुठेतरी मनोबल कमी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं. मोमेंटम जो मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने
आणि ज्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने मोमेंटम नसतो, मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो आणि ज्या वेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो मिस टाइम स्ट्रोक लागतात, कधी कॅचेस देखील उडतात आणि त्यावेळेस विकेटचं पतन होत असतो. त्यामुळे मोमेंटम शिफ्ट होऊन द्यायचे की नाही, हा तुमच्या हातामध्ये प्रश्न आहे, परंतु तो माझ्याचकडे ठेवायचा याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहू शकतो गोविंद आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता, पॅरलल टू दी ग्राउंड फटका मारायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची समाप्ती, चेंडू खाली राहिला, सबमरीज राहिला, सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम आतापर्यंत बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतो. पूर्ण प्रकारे जखडून ठेवायचं काम जे मात्र गोलंदाज करतायत. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय उशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल हरवाळपणे पुढे जाते, जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र दुसरा आतापर्यंत आउटस्टँडिंग मॅग्निफिशियंट जी मात्र बॉलिंग होत असताना आपल्याला गोविंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरबुजे को देखिए खरबुजा भी रंग बदलता है असं आपण सातत्याने म्हणत असतो. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 3 आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेत आणि त्यामध्ये देखील 1 धाव आली. म्हणजे पावलावरती पाऊल जे मात्र टाकलं जातंय आणि अशाच रीतीने आपण पाहतो टीम एफर्ट, टीम बिल्डिंग जी मात्र होत असते. धावसंख्या धावफलकावरती 4 पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. इथे पुल करायचा प्रयत्न होता, बॉल चाललाय घोषांकित. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहू शकतो 6 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र 6 आहे. आतापर्यंत मोठा फटका एकही मारून दिला नाहीये. जे मात्र मुरबाड 40+ या संघाने वर्चस्व गाजवतो या मॅच मध्ये. इथे चांगला फटका आपण पाहू शकतो. पायावरती चेंडू होता, शफल होऊन खेळायचा प्रयत्न, बॉल चाललाय एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅट मधून येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय 4 आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहू शकतो डबल डिजिट मध्ये 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक जो मात्र आपण पाहू शकतो धावफलकावरती अर्जित झालेला आहे. परंतु आता मोमेंटम शिफ्ट करावा लागेल कारण पहिला मोठा फटका येतोय जो मात्र दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. रनबॉल इक्वेशन पेक्षा कमीचं इक्वेशन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून अर्थात नामदेव 11 शहापूर या संघाच्या माध्यमातून आहे. परंतु त्यांना एकच गोष्ट सांगेल की म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कमी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. तेच करायचे इथे मैदानाच्या आतमध्ये घडायचे, स्वतःला सिद्ध करायचे. कारण आपण पाहू शकतो आजच्या दिवसामध्ये 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस फलंदाज बाद होतोय. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक लागतोय दुसरा. मुकेश विशी यांना परतायला लागते माघारी. आपण पाहतोय दोन षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा 5.00 ची सरासरी जी मात्र आतापर्यंत मेंटेन केली जाते. असं म्हटलं जातं की चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये तेच करायचंय
कारण अनुभव तुम्हाला खूप काही शिकून जातो. 2 षटकांमध्ये काय अनुभव आला हे बघायचे, त्याला कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यावरती काहीतरी उत्तर जे मात्र शोधायचे आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी फटकेबाजी करायची. मोठी फटकेबाजी नाही झाली तर कुठेतरी ज्याप्रमाणे बाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच कधी हातातून सरकेल हे समोरच्या टीमला देखील कळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, कॅचची संधी होती. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल धरतीला दान होतोय. कॅच जी मात्र सुटली, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. नेल्सन आकड्यामध्ये 11 धावा धावफलकावरती, 11 रन ऑन दी स्कोर कार्ड. 30 यार्ड सर्कल बाहेर आपण 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहू शकू. सर्वात आधी प्लेयर जो मात्र असेल मिड विकेटला आपण पाहतोय, त्यानंतर असतील वाडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू असतील, त्यानंतर एक खेळाडू जो मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंटचा खेळाडू जो मात्र डीप मधून शॉट मध्ये घेण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र 11 आहे. षट क्रमांक 3 मार्गस्थ. पहिला चेंडू जो मात्र सिंगल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू. क्रिकेटमध्ये फक्त 2च गोष्टींना सन्मान दिलं जातं, आपण सातत्याने पाहत असतो. पहिले म्हणजे विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. तोच यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. लेझर गाइडेड मिसाईल सारखा बॉल, एकदम टार्गेट यॉर्कर होता. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक 3 मार्गस्थ. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच पुन्हा एकदा सुटली आहे. असं म्हटलं जातं ना की देव देतं आणि कर्मण येतं, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संधी मिळतीये परंतु संधीचं सोनं जे मात्र फिल्डरच्या माध्यमातून केलं जात नाहीये. तर म्हटलं जातं ना की गाव होतं मामाचं पण कोणी नाही कामाचं, अगदी तसंच पाहायला मिळतंय. कॅच जी मात्र दिली जाते परंतु कॅच कुठलाही फिल्डर पकडत नाहीये. हरकत नाहीये, 40+ ची मॅच आहे. इथे चांगला फटका आपण पाहतोय, वेट केला त्यानंतर मात्र फटका फेकून देण्यात येतोय. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे एका टप्प्यावर बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 धावा. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. पुलचा देखना स्ट्रोक जो मात्र आपण पाहिला ऑन साइडला स्क्वेअर लेगला टार्गेट करण्यात आलं होतं. सातत्याने दुसऱ्या षटकामध्ये देखील अशाच प्रकारची मोठी फटकेबाजी करायचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नव्हता. तो संपर्क इथे झाला आणि 4 धावा देऊन गेला. यावेळी स्लो फुल टॉस चेंडू, बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय लॉंग ऑन रिजन मधून एका टप्प्यावर सीमारेषा पलीकडे. 1 ब्रिंग्स 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. बॉल सीमा पार 4 धावांसाठी आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. अगदी ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो मॅच देखील रंग बदलताना आता आपल्याला पाहायला मिळतीये. मोमेंटम जो मात्र शिफ्ट झालेला आपण पाहू शकतो. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. यावेळी षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपण पाहतोय महेश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर बॅक टू बॅक चौकार आले आणि त्यानंतर आला जो मात्र षटकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ दी लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय जे मात्र 27 धावा. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो राजेश मिरकुटे जे मात्र अनुभव सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता जी मात्र या गोलंदाजामध्ये अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटच्या मात्र गाजवण्यात आल्यात. सातत्याने पाहायला गेलं तर दहागाव 11 दहागाव या संघातून खेळत असतात. ज्या गावामध्ये जर पाहायला गेलं तर हरीश मिरकुटे यांची देखील वर्णी असते, त्याच संघामधून बिलॉंग करतात. धीरज देखील असतील, त्यासोबत
भगवान देखील असतील आणि राजेश दादा असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने बॅटिंग लाईनअप जी मात्र सांभाळली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र 28 या आकड्यावरती 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय 4 खेळाडू असतील. शॉट मध्ये स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळेल, शॉट एक्स्ट्रा कव्हर असेल, शॉट पॉइंट रिझन, असे 4 खेळाडू पेट्रोलिंग करतायत जे मात्र शॉट मध्ये इनफिल्ड मध्ये. स्लोवर वन चेंडू होता, फ्लाइट दिली होती बॉलला, लोवर फुल टॉस चेंडू होता. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. स्नो वेट कॉलिंग खराब पाहायला मिळाली, फलंदाज बाद होते आपण पाहू शकतो. आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते महेश साठी आपण पाहतोय, जी मात्र मुकेश यांच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक लागतोय 3रा. मैदानाच्या आतमध्ये नामदेव 11 शहापूर या संघाला विकेटचं पतन आणि अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, जी मात्र 29 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सुमित देशमुख, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र 29 धावा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे. 3री झेल जी मात्र या फिल्डरनी सोडली आहे, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. कॅच जी मात्र पकडायचा प्रयत्न होतोय, कॅच जी मात्र सुटल्यावरती डोकून देखील बॉलकडे बघत नाहीयेत. म्हणतात ना आग लगे बस्ती में भाई अपने मस्ती में, हरकत नाहीये. अशा प्रकारची सातत्याने आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात ज्यावेळेस 40+ क्रिकेट असतो. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता, बॉल पडला, त्यानंतर गिरकी घेतली सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी आपल्याला राजेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. कॅचची संधी होती, कॅच देखील सुटल्यात, परंतु हरकत नाहीये. मी बॉलर आहे आणि मी माझ्या माध्यमातून माझा पूर्ण एफर्ट देईल आणि तेच पाहायला मिळतोय. या बेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी, बॉलची पिचिंग होते, पंचांनी सांगितलंय जे मात्र इट्स वाईड बॉल. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 32 आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत भोईर सरांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील स्वागत होत असताना आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चिरून फाडून बेधून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 36 या आकड्यावरती 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, कट अँड कॉट बाय दी कीपर, फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागतोय 4था आणि अशा रीतीने 4 षटकांचा पूर्वार्ध कंप्लीट होतोय. पहिला इनिंगचा बाजुके समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. हरकत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले होते, एक चेंडू तरी खेळायला पाहिजे होता. नक्कीच ही जर मॅच जिंकले दादा तर पुढची मॅच ओपनिंगला उतरा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 37 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येते मुरबाड 40+ या संघासमोर. विनंती असेल जे मात्र चॅलेंज स्पोर्ट्स वासिन संघाच्या कॅप्टनला ज्यावेळेस 2 षटक कंप्लीट होतील त्यावेळेस आपण रिपोर्टिंग करायचंय, कारण यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला असेल चॅलेंजर स्पोर्ट्स वासिन आणि त्यांचे विपक्ष विजय संघ आपण पाहू शकतो. विनंती आहे नामदेव 11 शहापूर संघाला आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि त्यासोबतच मुरबाड 40+ टीमला देखील विनंती असेल आपण सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.
शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचे ऑफिशियल स्कोरर म्हणून प्रशांतदादा भोईर यांची ओळख आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. जिथे कमी तिथे आम्ही असं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. दिलखुलास व्यक्तिमत्व, सातत्याने चेहऱ्यावरती गोड आणि स्मित असे असतं. आणि ज्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती गोड आणि स्मित असे असतो ना दादा, त्यावेळेला नक्कीच तुम्ही माणसं बांधायची कामं करतात. आणि तसंच चेहरा जो मात्र आपल्याला प्रशांतदादांचा पाहायला मिळतोय. सकाळी आलो होतो त्यावेळेस देखील त्यांच्या माध्यमातून विचारपूस करण्यात आली, त्यानंतर मात्र खातिरदारी देखील करण्यात आली. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करू. विनंती असेल जे मात्र नामदेव 11 शहापूर या टीमला आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपण पाहू शकतो पंचांच्या भूमिकेमध्ये अमितजी डांगरे सर असेल मॅन फ्रॉम बदलापूर, त्यांच्या सोबतीला पाहायला गेलं तर सुमितजी देशमुख सर असेल मॅन फ्रॉम शहापूर, आणि त्या सोबतीला जर पाहिलं मॅन फ्रॉम कल्याण बाळा इकारे सर आपल्याला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. विशेष असं कौतुक जे मात्र लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून केली जाते tenniscricket.in ची संपूर्ण टीम. प्रथमेशजी परब सर असतील, त्या सोबतीला प्रीतमजी मस्कर सर असतील, सागरजी मसने सर असतील, सुदर्शनजी तांबे सर असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने जर पाहायला गेलं तर नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. त्या सोबतीला जर पाहायला गेलं मागच्या 5 दिवसांपासून ज्यांच्या माध्यमातून समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय, स्वीट व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे, शेरो शायरी के किंग प्रसन्न चव्हाण सर, त्याचं देखील विशेष असं कौतुक. आणि जर पाहायला गेलं आयोजकांच्या भूमिकेमध्ये कल्लाजी बांडे सर असतील, त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर मुन्ना पठाण सर असतील, ज्यांच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट ज्या मात्र गाजवण्यात आल्यात. सातत्याने मला आठवतोय ज्यावेळेस मी 10 ते 12 वर्षांचा होतो, वाळकेश्वर चषकामध्ये मुन्ना पठाण सर नेहमी टीम घेऊन यायचे आणि फायनल देखील मारायचे. साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या माध्यमातून सातत्याने फायनल्सच्या मात्र मारल्या जायच्या. येस, जर पाहायला गेलं तर आता एकत्र टीम खेळत नाहीये, परंतु काल कमेंट आली होती की एकत्रित होऊन जर खेळले तर मोठमोठ्या संघांना हरवू शकतात, आणि तो कॅलिबर देखील आहे. हा टेनिस बॉल क्रिकेट शहापूरचा आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय, बॉलिंग मार्कवरती आलेत महेश मॅन फ्रॉम वात्सई आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील हा पहिला षटक घेऊन तयार आहेत. स्ट्रायकर एंडवरती मॅन फ्रॉम दहागाव राजेश, इथे चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन द बॉल चाललाय जो मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते सुमित सरांच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु अलॉंग द बी बॉलला स्टिअर करण्यात आलं होतं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो 2 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती राजेश मिरकुटे, नॉन स्ट्रायकर एंड वरती गोविंद. यावेळी चांगला फटका आपण पाहू शकतो. एका टप्प्यावरती 2 टप्प्यांवर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजाने ठोकलाय जो मात्र 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 6 आकड्यावरती. सातत्याने पाहायला गेलं राजेश मिरकुटे सरांचा विचार केला तर पॉइंट रिझन असेल, कव्हर रिझन असेल, आणि त्या सोबतीला लॉंग ऑन रिझन आणि स्क्वेअर लेग रिझन
हे चारही रिझन जे मात्र टार्गेट केले जातात. चौफेर फटकेबाजी जी मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो, परंतु या मॅच मध्ये सातत्याने वायडी श्लॉंग ऑन रिझनला टार्गेट केला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र एक चौकार आला आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती जर्सी नंबर 333 मॅन फ्रॉम भातसई महेश आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला होता. मोमेंटम जो मात्र त्यांच्या बाजूने, परंतु कुठेतरी मोमेंटम त्यांच्या बाजूने सेकंड इनिंग मध्ये करता येईल का, हा मोठा प्रश्न असेल. सॉफ्ट हँडने खेळलेत, माहिती आहे की मला तलवारीचा वार देखील करता येतो, सुईने ते शिवता देखील येतो, मोठी फटकेबाजी करता येते, परंतु त्यासोबतच सेन्सिबल क्रिकेट देखील खेळता येतो. तेच पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने खेळले, एकदा एकवटली गेली टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने अलवार पुढे गेली. 7 धावा धावफलकावरती स्ट्रायकर एंड वरती गोविंद आपल्याला पाहायला मिळतील. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, पॉइंट रिझनला टार्गेट करायचं होतं, इनफिल्डला भेदून बॉल पॉइंट रिझन मधून सीमारेषा पलीकडे ढाडायचं होतं. कुठल्यांवरती बॉल हिट झाला, थोड्याशा प्रमाणामध्ये अतिरिक्त बाउन्स जो मात्र बॉलला प्रदान झालं. डॉट बॉलची समाप्ती. ज्यावेळेस फ्लाइट दिली होती चेंडूला, गुडलेंथ वरती पुन्हा एकदा बॉल हिट झाला होता, फ्लाइट दिली होती. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पुन्हा एकदा अटेम्प्ट होता, बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फेकायचं होतं. बॉलचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, ते करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग वरती येता त्यावेळेस कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क करायला बघा. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 28 धाव्यांची गरज, येणारे 18 चेंडू शिल्लक, 28 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण इथून ही मॅच जिंकून विजयाचा शिल्पकार ठरेल आणि कुठला संघ जो मात्र इथून परतीचा प्रवास करेल हे पाहणं महत्वाचं असेल. श्रीधरजी घोरपडे सर्वांच्या माध्यमातून शिंदे सरांनी जर बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असेल. सकाळच्या सत्रामध्ये एटीएम जो मात्र ओपन झालेला आपण पाहतोय. विनंती असेल टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. नामदेव 11 शहापूर या संघाला थोडंसं सहकार्य करा. आपल्याला टोटल आज 9 मॅचेस कव्हर करायचे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा जर विचार केला, एका बाजूला मैत्री 11 शहापूर संघ होता, दुसऱ्या बाजूला चॅलेंजर स्पोर्ट्स वासिंद असा संघ होता. त्या मॅच मध्ये मात्र 35 धाव्यांचं टार्गेट होतं आणि ते यशस्वीरित्या चॅलेंजर स्पोर्ट्स वासिंद संघाच्या माध्यमातून चेस करण्यात आलं. या मॅच मध्ये 36 धावा धावफलकावरती 37 धाव्यांचा टार्गेट असताना चेजिंग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये बिनबाद 9 धावा. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील शिंदे सर. विनंती असेल शिंदे सर थोडंसं स्पीडअप करा. धावसंख्या धावफलकावरती 9, विजयासाठी अजूनही 28 धाव्यांची गरज, 18 चेंडू शिल्लक. जर्सी नंबर 2 मध्ये बॉलर तयार. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, बॉल चाललाय काव कॉर्नर रिझन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. जर पाहायला गेलं तर राजेश सरांना देखील भरपूर अनुभव आहे चौकार मारायचा. त्यासोबतच जर पाहायला गेलं सिंगल डबल काढायचे कधी आणि चौकार षटकार मारायचे कधी, सिच्युएशनच्या नुसार अनालाइज करायचं आणि त्यानंतर मात्र फटकेबाजी करायची, तेच आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सन्माननीय श्रीधरजी घोरपडे साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी शिंदे सरांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अटी व शर्ती लागू, टर्म्स अँड कंडिशन आपल्या बॅक टू बॅक 2 विकेट जर आल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2च्या मदतीने नेल्सन आकड्यामध्ये 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती झाली तेव्हा 9 धावा धावफलकावरती होत्या. सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक होते, पहिले आप आणि पहिले आप असं करत राहिले.
आणि तोपर्यंत मात्र चेंडू धरतीला दान होतो. एक धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतं. बहुसंख्य धावफलकावरती 12 पाहायला मिळेल. पहिले चेंडू वरती आल्या 2 धावा, त्यानंतर आली एक सिंगल. आणि आता काय होईल इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक काय उचलतील फेकतील तोपर्यंत एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. ब्रेड अँड बटरची संधी होती. खरं तर संधीचं सोनं झालं नाहीये. फुल टॉस चेंडू होता. कुठेतरी ड्राईव्ह केला असता. फिल्डर डीप मध्ये नव्हते. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. एक धाव झाली कंप्लीट. यष्टीरक्षण अप्रतिम पाहायला मिळते. उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सन्माननीय श्रीधरजी घोरपडे साहेबांच्या माध्यमातून शिंदे सरांसाठी सुवर्ण संधी आहे. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स कॅरी केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधले पाहायला मिळतील. या 2 चेंडूंवरती 2 विकेट कॅरी केल्या तर सन्माननीय श्रीधरजी घोरपडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय पॉइंट रिझन मध्ये. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमा पार. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय 4 गोविंद यांच्या बॅटमधून. 4च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक मार्गस्थ जो मात्र दुसरं अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. डॉट पर्सेंटेज जे मात्र झालेत परंतु त्यासोबतच चौकार देखील मारण्यात येत आहेत. कुठेतरी डॉट पर्सेंटेजला चौकाराने इक्विलाइज केलं जात आहे आणि आपण पाहतोय सिंगल डबलचा गेम देखील चांगला होत असताना पाहतोय. बहुसंख्य धाव फलकावरती 18. विजयासाठी अजूनही 19 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू शिल्लक. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होते. पंचांनी तेच पाहिलं. बाळा इकारी सर याची मात्र आमच्याकडे वळले आणि त्यानंतर मात्र सांगितलं इट्स वाईड बॉल. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी अजूनही 13 चेंडूंमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक काय डाऊन दी बॉल करणार नाही कुठली चुकी. आताचा पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये मात्र सामावून घेतलंय चेंडूला. फलंदाज होतोय बाद. गोविंद यांना परतायला लागते माघारी. झटका क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये मुरबाड 40+ या संघाला. आणि आपण पाहतोय दरम्यान सुजय शेठ भगत साहेबांचं देखील आगमन झालंय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी. सातत्याने जर पाहायला गेलं तर या विभागातील एक मोठं नाव. आणि जर पाहायला गेलं ना कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम असेल दादांना कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असे आमचे सूरज दादा. दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय आदरणीय समीर शेठ अधिकारी साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला टीम हरडल घ्यायची नाहीये. विनंती आहे नामदेव 11 शहापूर संघाला. सुमित सर आपण देखील थोडस सहकार्य करा विनंती असेल. टीम हरडल घेऊ नका विनंती आहे. बहुसंख्य धावफलकावरती आपण पाहतोय जी मात्र जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 18 धाव्यांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश आपल्याला पाहायला मिळतील. 40+ संघ आपण पाहू शकतो. एका बाजूला मुरबाड, दुसऱ्या बाजूला जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय शहापूर संघ. एकीकडे यजमान तर दुसरीकडे मेहमान असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती राजेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती महेश. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर नेम सांगायचे मंगेश आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या धावफलकावरती 19. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने खूप जास्त अवधी जो मात्र नामदेव 11 शहापूर या संघाच्या माध्यमातून घेतला जातोय आणि त्यांना कॉल देखील करतोय आम्ही.
की खूप जास्त अवधी होतोय. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. स्ट्रायकर एंड वरती राजेश पाहायला मिळतील. विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक 11 आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका जो मात्र मारला गेला होता, परंतु फिल्डिंग देखील चांगली. गॅप भेदायचा प्रयत्न केला होता पॉइंट रिजनला. फुल टॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती. संधीचं सोनं कुठेतरी होत नाहीये. एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपण पाहिली आणि ती फंबलनेसला रूपांतर जो मात्र एका धावेमध्ये करण्यात येतोय. अशा प्रकारचे एरर चुका ज्या मात्र टाळणं गरजेचं आहे, परंतु 40+ क्रिकेटमध्ये असं होतच असतं. सातत्याने आपण पाहत असतो, कारण एज देखील असते. इथे चांगला फटका, परंतु झेल तितकी सुरेख पाहायला मिळतीये. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते. राजेश मिरकुटे यांना परतायला लागतंय माघारी. झटका क्रमांक लागतोय दुसरा मैदानाच्या आतमध्ये. मुरबाड 40+ या संघाला विकेटचं पतन. नऊ चेंडू आणि 16 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये देखील असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मात्र फटकेबाजी चांगली झाली होती आणि म्हणून कुठेतरी धावा चेस करण्यात आल्या होत्या चॅलेंज स्पोर्ट्स वासिन संघाच्या माध्यमातून. परंतु म्हटलं जातं ना की रात गई बात गई, छोड़ो कल की बातें पुरानी लिखनी पडेगी आज गेंद और बल्ले से एक नई कहाणी. तीच कहाणी ते लिहावी लागणार आहे, कारण येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 16 धावेंची गरज. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील बाळा, जे मात्र येत आहेत स्ट्रायकर एंड वरती असतील. इथे चांगला फटका आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वेलकम टू दी ग्राउंड. पहिल्या चेंडूवरती तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार. स्ट्रायकर एंड वरती बाळा मते आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती षटकार जो मात्र ठोकण्यात येतोय. नाम नाहीये, बॉस ब्रँड आहे आणि त्याच प्रकारे कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. षटकाराला टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 8 चेंडू 10 धावेंची गरज अजूनही. इथे अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. कव्हर पॉइंट रिजन मधून फलंदाजाने ठोकलाय. खणखणीत 4. 4च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 31 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 6 धावेंची गरज. येणारे 7 चेंडू शिल्लक. MS धोनी स्टाईल ही मॅच कंप्लीट होईल का, हा मोठा प्रश्न असेल. 7 चेंडू आणि 6 धावेंची गरज. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय जो मात्र डीप मध्ये. फिल्डर येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक फलंदाजाने दुसरा चौकार ठोकलाय आणि मॅचची हवा देखील निघलेली आपल्याला पाहायला मिळतीये. ज्याप्रमाणे फुग्यातून हवा निघावी त्याप्रमाणे मॅच मधून देखील हवा निघली आहे. मी 3 चेंडू आधी म्हटलं होतं की मागच्या मॅच मध्ये असंच सिच्युएशन होती आणि त्यावेळेस मात्र चांगली फटकेबाजी झाली होती 3 चेंडूंमध्ये आणि या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय पाहायला गेलं तर आनंद शेठ अधिकारी साहेबांच्या माध्यमातून अप्रतिम अशी स्पर्धा जी मात्र आपण पाहू शकतो. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई स्पोर्ट्स चषक 2024चा थरार आपण अनुभवतोय. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व त्यांच्या सोबतीला पाहायला गेला तर कैलास बांडे सर, त्यांच्या माध्यमातून देखील अथक मेहनत जी मात्र घेतली जाते. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. बॉल सीमा पार. मॅच होतीये विन. मॅच होतीये कंप्लीट आणि मॅच जिंकली आहे मुरबाड 40+ या संघाने. अभिनंदन मुरबाड 40+ अँड हार्ड लक. नामदेव इलेव्हन शहापूर. विनंती असेल चॅलेंजर स्पोर्ट्स वासिन संघाचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे.
विनंती असेल चॅलेंजर स्पोर्ट्स वाशिम संघाला आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे, तसेच मुरबाड 40+ संघ आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे. टॉस केलं जाईल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे चॅलेंजर्स स्पोर्ट्स वाशिम तर दुसरीकडे आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच मुरबाड 40+. खूप चांगली मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम शेलारी अण्णा देखील आहेत. मॅन फ्रॉम डेनोली संदीप घोरड देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला मुरबाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. बाळा मते त्यांच्या जोडीला जर पाहायला गेलं